गाठ सुटली चोळीची, चोळीला 2 गाठी. टिकल्यावाल्याला कळणार नाही, तुम्हाला वेडा म्हणतोय असं नाही, यांचं नशीबच तसं आहे. यांना नाहीत ना त्या, पाहिल्या नाही चोळीच्या गाठी. जुन्या मावल्यांना लागाच्या चोळ्या असायच्या. लाग लाग. क्वालिटीच्या टेलरला चोळी शिवता येत नव्हती. जो नवाजलेला होता का तालुक्याला जिल्ह्याला, त्याला पण चोळी शिवता येत नाही. चोळी शिवण्यासाठी लय पलीकडचं डोकं लागतंय. हो, लागाची कुयरी मुगाच्या डाळिंबी सारखी आली पाहिजे, तर म्हातारी म्हणती वा 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 काय चोळी शिवली. जुन्या म्हाताऱ्या चोळ्या घालायच्या. गाठ एकच गाठ, आपलं एकच 2 दुमाले. काय त्या चोळ्या असायच्या, काय ते खणं असायचे, काय वैभव असायचं. आज तुम्हाला आदिशक्ती मुक्ताई साहेबांचा जर ओरिजिनल फोटो पाहायला भेटला तर त्या फोटोमध्ये तुम्हाला जुन्या काळातल्या मावल्यांची चोळी पाहायला भेटन. मुक्ताई साहेबांना ती चोळी होती, ती चोळी ओरिजिनल फोटो पहा, भंगिऱ्याने काढलेली नाही. मी आधीच सांगायलो तुम्हाला, ओरिजिनल. मग ती चोळी तशा पद्धतीची चोळी होती. त्या चोळीची एक गाठ सुटली. एका व्यक्तीने अगोदर पाहिली, सांगता येईल तुम्हाला त्याचं नाव काय असेल तर? मी परवाला एका कीर्तनात सांगितलं होतं ते नाव. जाऊ दे, तुमची परीक्षा नाही पाहत. तुम्ही म्हणताल आम्हाला येते, पण तुला कशाला बोलले? तुला सांगायलाच बोलले, तू आम्हाला आमचा कॉम्पिना पाडायला असं म्हणता ना तुम्ही. त्या व्यक्तीने पाहिल्याच्या नंतर दोघांचा संकेत झाला, पलीकडून शकुनी बसलेला आहे. गाठ सुटली म्हणे, ठीक आहे. दुर्योधनाची मांडी दाबली. काय मामाश्री, द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली. भाषे बुवा, तिला तूप वाढताना थांबू नका, वाढायला सांग. दुर्योधन इतका पापी नव्हता हो. बरीच लोक संगतीनं पापी होत असतील. आमची इथं बैल होता एक, त्याला कासरे खाचा नाद होता. मग आम्ही काय केलं, त्या कासऱ्याला शेण लावायचं आमच्या गडी. पण काय बैल चालू बापा, तरी तो कासरा चोघळून 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 लाळ आणि शेण खाली टाकायचा आणि मग कासरा खाचा. आणि आमच्या शेजाऱ्याची मका खाचा. तो माणूस म्हणला, कशाला कीर्तन करतो रे, लय लोकायला कीर्तनात ज्ञान सांगतून बैल आमच्या मकात काढून देतो का, तुला लाज वाटते का? मी येरी सांगायलो, इतक्या नालायकाच्या मकेत मग बैल कसे जाऊ देईन मी? हा, गोळ्या संपल्यात का इतक्या हरामखोराच्या मकेत मग बैल जाऊ द्याला? मी येरी सांगायलो तुम्हाला, येरी सांगायला लागलो. गड्याला सांगितलं, अरे त्याची मका खाल्ली, बैला सोय पाय. तर बैला सोय पाय म्हणल्यावर साकळ्या लावा मला वाटलं, पण त्यानं बैल हाणला. रुमनच काढ, चांदेच काढे बैलाचे. आता बैलाला कोण हसला माहितीये का? दुसरा बैल. लय मका खातो का दुसऱ्याची? हा, कसे रट्टे बसले. पण हे बैल लय चालू होतं. त्यानं दुसऱ्या दिवशी त्याचा कासरा खाल्ला आणि मग याचा खाल्ला आणि त्यालाही मका खाल नेलं. लय बैल दुसऱ्या बैलाला सोबती करतेत. मी बैल म्हणायलो, काही काही बैल निष्पाप असतात बरं का, पण दुसऱ्या बैलाला सोबती करतेत. कासरा खाणाऱ्या बैलाच्या नादी चांगल्या बैलानं लागलं नाही पाहिजे. दुर्योधन पापी नव्हता, ठराविक लोकांच्या संगतीमुळे पापी झाला. 1 नंबर मामा, 2 नंबर मेहुणा, जयद्रथ मेहुणा होता. 3 नंबर दुःशासन, 4 नंबर देशातल्या विद्वानाचं कट्ट. देशातल्या 2 नंबरच्या विद्वानाचं पट्ट. पृथ्वीवर जितके देश आहेत, नुसत्या भारतात नाही सांगत, पृथ्वीवर जेवढे देश, या सर्व देशातला 2 नंबरचा विद्वान. 1 नंबरचे राजा दशरथ शब्दवेदीमध्ये, आणि 2 नंबरचे द्रोणाचार्य, आणि विश्वात 2 नंबरच्या विद्वानाचं कार्ट दुःशासन. क्या बात आहे, वा विठाला विठाला विठाला. याला म्हणायचं श्रोते. पुन्हा 5 मिनिटं कीर्तन आगाव करतो. दाता लय खुश.
अश्वत्थामा चिरंजीव आहे, नालायक होतो, भंगिरे होतं. बापानी अर्जुनाला इतकं विद्वान केलं, संग्रामे हरुजिंतीला निवांत कवचाचा, काय 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 ताकद, पाठ थापटी शिवजीनं, शब्बास पार्था शब्बास, शिवजीनं पाठ थापतावा. गंधर्व हात चकित झाले, लोटांगण घालीत होते गंधर्व अर्जुनाच्या पायावर. कोणी शिकला अर्जुनाला? द्रोणाचार्यानं. तरी अर्जुन अमर नव्हता, पुत्र अमर होता पण भंगिऱ्या होता. किती भंगिऱ्या? तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र, तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, अश्वत्थामावधी पांडव पुत्र. झोपीत 5 लेकरं कापले. हो, किती नालायक होतं ते, किती नालायक. लेकरं निष्पाप असतील, कशाला त्या लेकरांना कापाव? अशा ठराविक लोकांच्या संगतीमुळे दुर्योधन वाईट झाला, नाही तर मुळात दुर्योधन वाईट नव्हता. अहो मामाश्री ती भाची सुने, आणि मामाला भाषाची बायको लेकी इतकी असावी, त्याचं नाव मामा म्हणतात. मामाला भाच्याची पत्नी कोण्या अधिकाराची असं माहिती? लेकी इतकी असावं, लेकी इतकी. हो, मोठ्या भावाची बायको लहान्या भावाला आईच्या दर्जाची असावा. दुर्योधन इथं मातीत गेला. मामाचं ऐकून मोठी भाऊजाई आई समान असताना मांडीवर बसली, ती मांडीवर. इथं दुर्योधन नापास झाला. हो, आणि शकुनी तर मुळातच नापास होता. शकुनीला काही घेणं नव्हतं, त्याला एकच घेणं होतं, बहिणीचं एकही पोट्ट जिथं नाही राहिलं पाहिजे, सारे मेले पाहिजे, सारे मेले पाहिजे. याला हाडवैर म्हणतात, हाडवैर. हाडवैर जुना शब्द होता ना, हाडवैर. हाडवैर. शकुनीला जरासंधाच्या हाड सापडे. जरासंध नावाचा एक राक्षस होता. हे कोणाचा सासरा होता सांगता येईल? कंसाचा. क्या बात है, वा, कंसाचा सासरा. त्याला 2 कट्ट्या होत्या. पोरीचं नाव सांगता येईल मागच्या बायकांना? किती भागवतकार मारले हो तुम्ही सुधरताना. पहिली गोळी मला घाला. एकीचं नाव आस्ती आणि एकीचं नाव प्राप्ती. ह्या कंसाच्या बायका आणि जरासंधाच्या कट्ट्या ह्या आगलाव्याच होत्या. ह्या लग्न झाल्याबरोबर यायनं सासरा अंधार कोठडीत टाकला. देवाचे आई वडील बंदी शाळेत टाकले हे पाहू नका. कंसानं स्वतःचे मायबाप अंधार कोठडीत टाकले होते. या पांचट सुनाईची नाटकं होते. जी सून सासऱ्याची संपत्ती तुपात बुडून खाती आणि सासू सासऱ्याला नीट बोलत नाही, तिच्या झोपीत भिताड अंगाव पडन. घराला फुकून द्यावं लागन तिला, घरा सगळं तिची माती करावं लागन. काय काय म्हणते ह्या मेल्याला आणू नका पुढच्या वर्षी. नका आणू, नका आणू, नका आणू. काय गरज नाही तुम्हाला. 30 गाव पठ्याला 36 गाव काय घे नाही. परमार्थ कशाला कीर्तन म्हणतात माहितीये का? ज्यांनी 72च्या दुष्काळात 1 टाइमला भाकरी खाल्ल्या, रंगारंगाचे लुगडे नेशिले, गाठी मारलेले धोत्र नेसले, फाटके तुटके कपडे घातले, 1 टायमाला पोट आवळलं आणि आपल्या कार्टाईसाठी जमिनी कमवून ठेवल्या, त्या मायबापाची किती सेवा करायला पाहिजे. हा, त्याची सेवा करणं हीच पंढरपुरातल्या मालकाची सेवा आहे. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. आपण खरं काम चुकतो. हातचा हुकून गेल्यावर जगातल्या कोण्याच व्यक्तीला गणित जुळत नाही. असू द्या सीए, अकाउंटंट, चार्टेड अकाउंटंट, काय काय असेल त्यानं, किती परीक्षा, काय परीक्षा पास झाला डोंबल्या तू हातचा चुकला, गणितच जुळत नाही. आपण व्यवहारात आपल्या वागण्यात चुकलो, आहे कच्ची धन नाही त्याची परत्र पुसशी काय. आपल्याला इथं नीट वागता येत नाही, त्यानं बाकीचे घोडे नाचवायचेच नाही. काही किंमत नसते आपल्याला, त्याला काही किंमत नाही. माझे वडील 90ला गेले. माझी आई आहे. तुम्हाला जर एखाद्यानं सांगितलं बाळू महाराज माईला नीट बोलत नाही, आणि तुम्ही मला बोलून जर पाकिट देत असाल, तर या पाकिटानं अर्ध्या पापानं तुमची काशी होणार. काशी म्हणजे दर्शनाची नाही. हो, तुम्हाला पाप लागणार, पाप लागणार, पाप. दोघाची पतन सारिकेशी. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा गुन्हेगार असतो. अर्धा गुन्हेगार असतो. हो,
सगळ्यात मोठी ताकद. कशाला ऐकायचे कीर्तन? इतका इतका सांगायला गिरगाव करून तू घरी नीट वागत नाही. तुझी लायकी काय? तुझी पात्रता काय? व्यवहारात नीट वागणं अत्यंत गरजेचं लोकांमध्ये. चला, शकुनीने सांगितल्याबरोबर दुर्योधनाला नाईलाज झाला. वहिनी तू पण हा. गाठी एक चुटली होती. हा केसर शेवडी सांगते. माझ्याकडे पाहलो, उजवीकडे पाहिल्याबरोबर धर्माकडे बघितलं, धर्मानं मान खाली घातली. काय झालं असेल देव जाणे धर्माच्या मनात. बायकोची चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर धर्मानं बकीट हातात घ्यायला पाहिजे होतं. तू का म्हणे नग्न भाज तरी ते ना स्वामी से. लाच कोणाला वाटावी त्याची? नवऱ्याला वाटावी की नाही? मला सांगा, वैभव असल्याच्या नंतर पोरग जर गोदड पांघरीत असेल, मंत्र्याचं पोरग जर गोदड पांघरून गारव्याचं फिरत असेल, तर त्याची लाच कोणाला वाटती? त्याला वाटावी की नाही? वाटावी की नाही? आपल्या पत्नीची प्रतिष्ठा चव्हाट्यावर जात असताना नवऱ्यानं पाहून खाली मान घालावा, त्याच्यासारखा हरामखोर जगात कोणी नाही. पांडवांना म्हणण्याची पात्रता माझी नाही. तो काय प्रकार असेल देव जाणे. तितक्या टोकाला हात लावायची योग्यता गिरगावच्या बाळूत नाही. आपली पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही, तेवढा अभ्यास नाही, ती आपली क्षमता नाही. आपण त्या क्वालिटीचे नाहीत, त्या पात्रतेचे नाहीत. पण धर्मानं मान खाली घातली. धर्मानं मान खाली घातल्यावर चौघायची काय हिंमत आहे? त्याने मान खाली घातली. पर्यायच कोणता? डोळे झाकले. विटेवरच्या मालकाला विनंती केली, देवा अरे या बाजूनं 5 लोक बसलेले आहेत. याहीनं शरीर उघडं जरी पाहिलं तरी काय हरकत नाही, ते माझे पती आहेत. त्यांच्या सानिध्यात जे लोक होते, माझ्या मतानं 14 होते आणि एका महात्म्याच्या मतानं 36 होते. तर 5 लोक सोडून दिले, तर बाकीचे जेवता जेवता उठून गेलते, असं पुराण सांगते, मी नाही. क्या बात आहे. वाह 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 वाह. त्याच्यापेक्षा आंधळा बरा. गांधीजीचे 3 वानर होते. एकाच्या तोंडावर हात, एकाच्या डोळ्यावर हात, एकाच्या कानावर हात. वाईट पाहण्यापेक्षा आंधळा बरा, वाईट ऐकण्यापेक्षा बहिरा बरा, आणि वाईट बोलण्यापेक्षा मुका बरा. हे उठून गेले. राहिली 5. द्रौपदीने विचार केला, देवा ह्या 5 लोकांनी उघडं नागडं पाहिलं तरी काय हरकत आहे? ते माझे पती आहेत ना, या शरीरावर पूर्णता अधिकार त्यांचा आहे. पण इकडच्या बाजूतले फक्त 2 लोकांना शरीर बघू नये, भीष्म आणि द्रोण. मग 78 मधले 2 गेल्यावर खाली किती राहिले? 76. मग 76 नालायक होते का? नुसते नालायक नाही, मूर्ख होते. मूर्ख होते. आणि मूर्ख म्हणजे येडा. येडा. आणि येड्या माणसानं शरीर उघडं पाहिलं का, झाकलं पाहिलं का, याचं काही दुःख वाटतं का? नाही. भाऊजई आई समान असताना मांडीवर बसी तू, हे मूर्खची का नाही? वेडाची का नाही? पागलची की नाही? रजस्वाला असताना भाऊजईला भर सभेत ओढून आणलं, ते पागलची की नाही? भर दुःशासनासारख्या माणसाला वस्त्रहरण करायला लावलं, हा पागलच आहे की नाही? मग मूर्ख माणसानं आपलं शरीर उघडं पाहिलं का, दाखलं पाहिलं का? काहीच नाही. पण 2 लोकांना बघू नये. श्रुतीनं भीष्माला आणि द्रोणाला प्रश्न केलता. वाक्य नीट लक्षात ठेवा राजू. गुन्हेगार मोठ्या माणसाला ठरवल्या जाते. मोटरसायकलवाला पिऊन जरी 4 चाकाच्या गाडीवर गेला तरी पोलीस डिपार्टमेंटचे लोक जास्तीत जास्त चौकशी 4 चाकाच्या गाडीवाल्याची करते. याचा अर्थ मला असा सांगायचा आहे की मूर्खानं किती चुका करू द्या, पण दोषी सुज्ञ माणसाला ठरवत असते. सुज्ञ माणसांनी काही गोष्टी सांभाळायच्या असतात. अजून बी लक्षात घ्या, पांढऱ्या कपड्यावाला आणि रंगीबेरंगी कपड्यावाले 2 मित्र रस्त्याने चालले होते. तिकून ग्रामसेवक आला. ग्रामसेवक म्हणजे मी नोकरीवाला म्हणत नाही, मी डुकराला पण ग्रामसेवक म्हणत असतो. गावाची सेवा खरी कोण करतंय? म्हणून त्याला ग्राम सुकर शब्द आहे. अजून 2 शब्द आहेत. गुत थोडंच घेतलं दाता बॉम्या सांगा, तुम्हाला सांगतो बैठकीत गेल्यावर. गावाची सेवा करणारा डुक्कर तो आला. त्याच्यातल्या 1 जणाच्या बापा सरपंच असताना रोड झालता. तर ते डुकराला म्हणला, आमचे बाबा सरपंच असताना रोड झालेला आहे, सरक बाजूला. आणि डुक्कर कशातून उठलं होतं? नालीतून. तिकून 1 जण बाई म्हणली, अरे डुकराला काय बोलत तू, मेल्या, सरक बाजूला. दोघांपैकी जपाव कोणत्यानं? ज्याच्या अंगावर पांढरे कपडे आहेत त्यानं.
रंगीबेरंगी कपड्यावाल्यानं डुकरान शेपूट हाणले असं झटकिलं तरी निघत. आणि पांढऱ्या कपड्यावाल्याची पपेची माय पण शादी ती मेल्या कुठं बसला होता तू. जपायचं कोण्या कपड्याला? पांढऱ्या इदवान मोठा. या लोकांनी जास्त जपणं गरजेचं आहे. श्रुतीने प्रश्न केला, पितामह भीष्माचार्य द्रोणाचार्य तुम्हाला माहित होतं ना द्रौपदी चोळीची गाठ सुटल्याच्या नंतर तुम्ही तिथे हजर आहेत, तुम्हाला काय 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 उत्तर काय देता तुम्ही? भीष्मानं सांगितलं, श्रुती माते एक कविता होती, मी फार लहान असताना ती कविता वाचली ती. या देशावर इंग्रजाचं राज्य होतं, त्याच्यातून आपण मुक्त होतो. आपल्यावर निजामाचं होतं, आपण 17 सप्टेंबरला मुक्त झालो होतो. पण बाकी देशावर इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रज इतकी हरामखोर होती. इंग्रजाच्या सैन्य दलात आपली हिंदूचं सैन्य होतं. आणि इंग्रजांना जसा शकुनी मानसिक हानी करीत होता का, तसा हरामखोर इंग्रज सरकार आपल्या हिंदूची मानहानी करीत होतं. हिंदूचं सैन्य आहे म्हणून काडतुसाला गायीची चरबी लाईत होते. आणि आपल्याला गाय पवित्र आहे पाटील, गाय पवित्र आहे. आणि काडतूस हे नखानं तुटत नसतं ना, ते दातानं तोडावं लागतंय. आणि म्हणून या सैन्याला गंध लावणारं सैन्य होतं, शनिवार होणारं सैन्य होतं, जाणवे घातलेली सैन्य होती, माळा घातलेली सैन्य होती, तिलक लावलेली सैन्य होती. पण काडतूस तोडताना चरबी ओठाला जिबेल लागायची. त्या एका कवीने विचारलं, का रे तुम्ही हिंदू आहात का? तर त्यांनी उत्तर दिलं, नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे, नच उलटे काळीज त्याचे परिशर्मिंदे अन्नाचे. अरे भाकरीसाठी कानकोंडे आहेत रे, गाय पवित्र आहे आमची, पण भाकरीसाठी कानकोंडे. गोड लिहिले एका कवीने, फार सुंदर लिहिलं. भीष्माचार्यानं सांगितलं, वचनात अडकलो रे, प्राण जाय परिवचन न जाय. या अधिकारी लोक होते, दिलेले शब्द मोडत नव्हते म्हणून गुंतलो रे. मला माहित कौरव नालायक होते, पण शब्दात अडकलो ना, अडकलो, शब्दात अडकलो. मान खाली घातली. द्रौपदीने विचारलं, देवा फक्त 2 लोकांना शरीर बघू नये. खूप विनंती केली. माहेर धूर होतं, अंतकरणामध्ये 2 भावापैकी एक भाऊ वारलेला होता. द्रौपद राजाला 2 मुलं होते, द्रौपदीला 2 भाऊ होते. एक द्रोणाचार्याच्या हातानं मृत्यू पावला होता युद्धात, एका चुकीच्या कामात. एक जिवंत त्या भावाला विनंती केली, दादा येशील का रे? कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारिकेच्या राया. एक भाऊ होता, दादा तू खूप दूर आहेस रे. बाबा म्हातारे होते, पांचाळ नरेश, वय झालेलं होतं. बहिणीच्या पाठ राखण्याकरता आला असतास रे, पण दूर आहेस. दादा ज्यांच्या सोबत माझं पाणी ग्रहण करायला लावलंस त्यांनी मान खाली घातलेले दादा ते पती होते, पती. भावाचं वर्णन करत होते.
2 नंबरचा भाऊ होता जगाचा पाप. हा मानलेला भाऊ होता, मानलेला. द्रौपदीच्या मुखारविंदातून जास्तीत जास्त पुराणात सहोदर हा शब्द आला. सबांधवेषु सहोदरेषु भाऊ शब्द जास्त आला देवापेक्षा. राया हा शब्द राजा आहे. कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, राया म्हणजे राजा. बऱ्या वेळेस भाऊ हा शब्द श्लोकात फार ठिकाणी वर्णी आली. पाहिलं डावीकडं, एखाद्याच्या तरी अंतकरणात दया येईल. भीष्म तरी सांगतील दुर्योधना हे काम चुकीचं आहे. द्रोणाचार्य म्हणतील शकुनी गांधार नरेश हे काम चुकीचं आहे. एक बोलत नव्हता. 8 लोक सारखे द्रौपदीकडे बघत होते आणि चोळीची एक गाठ सुटली महाराज, दुसरी सुटणार होती. प्रसंग पुढचा सांगतोय. द्रौपदी पवित्र किती होती. जी आचरणात वागलेल्या स्त्रीचे पाय बघितल्याच्या नंतर पोटभर जेवण मिळते. 60,000 शिष्याचं म्हातारं वनात आलं. 60,000 शिष्य घेऊन हवालदिर झाले हो पांडव. कसं जीव घाला. बारीक वारं आलं आणि वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या. पाय घोळ पातळणी असायची, मिऱ्या सरकल्या आणि 2 बोटाची नख पाहिले. तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. काय ताकद असलो द्रौपदीची. दादा तुझ्या नामाची पवाडे गाता गाता फार चारित्र्य सांभाळलं रे दादा, खूप चारित्र्य सांभाळलं. दुःख वाटतं रे दादा. दादा तू ज्यांना तुझं भजन करते असे भजन करणारे पती मला सापडले रे, वारकरी पती सापडले. पण कशात त्यांचं चित्त गुंतलंय ते कळत नाही रे. पतीला नाव ठेवणं हे मूर्खपणाचं टोक असतं रे दादा. येशील माझ्या धावण्याला देवा. दादा 2 लोकांनी पाहू नये रे शरीर, सांभाळ रे दादा. दादा चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत किंवा मी जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी तुझी या जिभेनं सेवा करीन रे दादा. दुसरं काय देऊ शकते रे दादा. कर रे, दया कर रे माझ्यावर. किती प्रेम होतं सांगू. महाराज भाऊबीजेच्या दिवशी 48,324 दाशा द्याल. 48,324 दाशा. एवढ्या वैभवातली द्रौपदी विराट राजाची तर शेण काढीत होती. आणि शेण काढता काढता एके दिवशी विराटाच्या बायकोन सांगितलं तुला दळावं लागते. आणि दळायला जात्यावर बसलं. जुन्या काळातली माऊली जात्यावर दळत असताना मुक्यानं दळत नाही. जात्यावर मुक्यानं त्याच दिवशी दळावा. लुप्त पिंड तयार करायचा असतो त्या पिठाचा, ते पण उलट्या जात्यानं दळायचा असतो. उलट्या. एरवी स्त्रीनं मुक्यानं दळू नये. तर विराट राजाची तर पांडव अज्ञातवासात होते. फुकट नाही काम ऐकत होते. कोणाचं नाही काम ऐकत. पैसे घेत नाही पण काम फुकट करत नाही. विराट राजाची तर पांडव अज्ञातवासात आहेत. वनवास संपलता, अज्ञातवास सुरू झालता. आणि अज्ञातवासात पांडव गवसले की पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. द्रौपदी दळीत असताना कृष्णाबुवा विटेवरच्या मालकाचं चिंतन करू लागली. 5 पांडवापैकी एक पळत आला. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे धर्मराजा आले. सकाळची वेळ होती, अंधारातली, दिव्याचा प्रकाश होता. आणि दळता दळता विटेवरच्या मालकाचं, द्वारकेच्या मालकाचं भजन गात होती, त्याच्या ओया गात होती. धर्म आले तोंडाला हात लावला. द्रौपदीने विचारलं स्वामी मालकाचं भजन बंद.
डोळ्याच्या कडावल्या झाल्या. द्रौपदी, आम्ही क्षत्रिय आहेत, आम्ही क्षत्रिय आहेत. अख्खं जीवन रानटी पशुसारखं वनात गेलं तरी हरकत नाही ग, पण आमचा सात्विकपणा पाहून तुझ्या बापानं माझ्यासोबत आमच्यासोबत लग्न लावलंय. आणि तुझ्यासारख्या पवित्र सात्विक सदाचारी पुण्यशील स्त्रीला वनवासात किती दिवस ग? नाही मालक, अजून 6 दिवसाला आपला अज्ञातवास संपतोय. 6 दिवस शिल्लक राहिले होते महाराज, कारण तिथीचा क्षयवृद्धी करून 3 दिवस शिल्लक काढायचे होते. नियमानं 3 दिवस शिल्लक आहेत. द्रौपदीनं सांगितलं 3 दिवसाच्या नंतर आपला वनवास संपतो, पण धर्मानं सांगितलं कौरवांचे गुप्तचर लंक या गावात आहेत आणि कृष्णाचं गीत गातीस या अर्थी तू द्रौपदी आहेस, आणि त्यांनी सांगितलं ही द्रौपदी हे पांडव आहेत, तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. द्रौपदीनं धर्मानं तोंडावर ठेवलेला हात स्वतःच्या हाताने खाली घेतला आणि हाताला प्रणाम केला आणि सांगितलं, मालक, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वनवास भोगील, पण पंढरपुरातल्या मालकाचं नाव नाही बंद करणार, त्याचं भजन नाही बंद करणार. माहिती नसेल झालं त्याला, त्याला कळालं नसेल ही गोष्ट. हीच द्रौपदी एकदा शांत बसली होती. किचकाचा, विराटाचा मेहुणा किचक, त्याच्या बायकोचा भाऊ हरामखोर होता महाराज. द्रौपदीचं सौंदर्य बघून शेणाचं टोपलं टाकल्याच्या नंतर हाताला स्पर्श केलता. त्यावेळेला द्रौपदीनं जर भीमाला सांगितलं असतं तर शहाण्याबाईनं ताटामध्ये तव्यामध्ये भाजलेल्या मिरच्या तांब्यानं रगडावा इतका किचक रगडला असता. हात झटकला, निघून आली. त्यावेळेला विटेवरच्याच मालकाला सांगितलं, देवा सांभाळ रे माझ्या पावित्र्याला, सांभाळ रे देवा माझ्या चारित्र्याला. पहिल्या गाठीचा गुढा सुटलेला आहे आणि दुसरी गाठ सुटल्याच्या नंतर शरीर दिसणार आहे. देवा बघ रे, बघ देवा, कर रे बहिणीवर कृपा, कुठे गुंतला अशी द्वारकेच्या भरी सभा वस्त्रहरणाचा प्रसंग. त्यावेळेला केलेली विनंती होती. महाराज, द्रौपदीचं काम किती गोड होतं सांगू तुम्हाला, देवावर श्रद्धा किती होती. बोट कापल्याचं निमित्त पंढरपुरातल्या मालकाने केलं, बोट कापल्याचं निमित्त पंढरपुरातल्या मालकाने केलं आणि सख्या बहिणीकडे गेलाय. चिंदी नाही सापडली हो, नाही सापडू द्या चिंदी, तिला साड्या कमी असतील का? एक तर राजाची पत्नी आहे, राजकुमाराची, आणि दुसरी देवाची बहीण आहे, काय कमी असतील साड्या तिला? नाही फायद्या. द्रौपदी तुळशी वृंदावनापाशी उभी होती. ती तसं येत नाही, तिचा भाव गदगदलेला भाव लागतो. हो,
आणि तुळशी वृंदावनापाशी उभी समोर उद्धव एक पाठीमागे जगाचा बाप आहे. उद्धवाला पाहिल्याबरोबर आला तू उद्धव दादा? जीताई. द्वारकेचे दादा नाही आले. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर मागे देव होते. हात धरलेला असा रक्त वाहत होत. हातातलं तुळशीच्या पूजेचं ताट खाली टेकलं, जवळ गेल्या आणि भगवंताचा हात, हाताचं बोट डाव्या हातानं असं दाबून धरलं. दादा काय लागलं? काही नाही. सुभद्राताईकडे फळं कापता कापता हाताला बत्तई चाकू लागला, वेळी लागली. बर दादा थांबा दादा, मी चिंधी आणते घरातून. आणि बोट सोडणार तेवढ्या अवकाशात लक्षात आलं, बोट सोडून घरात जाऊन वापस येईपर्यंत रक्त किती जाईल. तसंच बोट डाव्या हातात दाबलं. डाव्या हातानं भगवंताचं बोट असं दाबून धरलं. उजवा हात रिकामा आहे. महाराज डोक्यावरच्या पदराला हात लावला आणि पदर खाली ओढीत होती. उद्धवानी पदर ओढू दिला आणि पदर ओढू दिल्याच्या नंतर पदराचा एक कोपरा हातात डाव्या बगलात दाबला आणि पदराचा कोपरा द्रौपदी फाडणार. उद्धव आरडले, ताई! काय झालं उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असणाऱ्या भारतातल्या स्त्रीनं पदराकून नाटी फाडायची नसती. मालक वारल्याच्या नंतर 13व्याच्या दिवशी भाऊ लुगडं आणीत असतो बहिणीला. हे लुगडं नेसायचा महाराष्ट्रातल्या एखाद्या माऊलीवर प्रसंग येऊ नये. महाराज पुराणाच्या प्रणालीनुसार त्याची दशी फाडून लुगडं नेसावं लागतंय. तसं नेसता येत नाही त्या माऊलीला. उद्धवाने सांगितलं, ताई तुझ्या कपाळावर कुंकू जिवंत आहे, तू पदराकून नाटी फाडतेस. काय वाक्य वापरलं उद्धव दादा? अरे दादा, मी त्याच्याकरता चिंधी फाडते. ह्या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचे? ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी चिंधी फाडते. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. काय गर्जना झाली असेल पुराणाची, काय निष्ठा असेल देवावर. सख्खी बहीण बांधित नाही, मानलेली बहीण. उद्धवा, या कपाळावर किती दिवस कुंकू ठेवायचे हे त्याच्या हातात रे दादा, त्याच्या करता फाडते. का नाही धावणार? एक गाठ सुटली चोळीची, दुसऱ्या गाठीचा घोडा सुटणार. तूप वाढीतच होती, पण वाढता वाढता सांगितलं, देवा नाही बंद करीत रे. हे शरीर कसं सांभाळायचं तुझ्या हातात आहे. वाहिलंय तुला आता. क्या बात है. तेव्हा तुला समर्पित केलंय. आता इज्जत ठेवायची का इज्जत घालायची, काय प्रतिष्ठा सांभाळायची तुझ्या हातात आहे देवा. काय तुला करायचं असेल ते कर. इतक्या कनवाळू शब्दातून तोंडातून एक सुस्कार पडला. तेवढ्या अवकाशामध्ये तिळ ओठातून तिळ मधात जाईल इतकं तोंड फाकलं. आणि तितक्या जागेतून जगाच्या मालकानं तिळापेक्षाही लहान रूप घेतलं आणि श्वासात आत प्रवेश केला. हात दोन शिल्लक तयार झाले. पहिले जे दोन हात होते का, एका हातात बकिटे, एका हातात बुटकय. पाप्याला तूप वाढीतच होती, पण जगाचा मालक ज्या वेळेला आत प्रवेश करतो त्यावेळेला दोन हात तयार झाले आणि त्या दोन हातानं चोळीची गाठ मारली. श्रुती देवाला विचारत होती. श्रुती म्हणजे वेद. देवा काय गरज होती तुम्हाला? रक्ताच्या नात्यातल्या नालायक माणसानं पवित्र स्त्रीचे धिंगाडे उडवावे? जिने पाणी ग्रहण केलंय त्या 5 पतीला भीमानं पाय आपटिल्या 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं. इतकी शक्ती त्याला. गंधर्वाचा पवारा उडवावा इतकी अर्जुनाची ताकद. इंद्र खुर्ची सोडित होता अर्जुनाला. ऐरावत नावाचा हत्ती झोरी करावा असं पाय बांधून हत्ती बगलात आणलाय. इतकी ताकद अर्जुनाची. घोडे आणि बैल पार खायची ताकद नकुल सहदेवाची. विश्वातला सत्यवादी धर्म हे 5 पती असताना याने मान खाली घालावा आणि तू तिच्या हाके करता धावून चोळीची गाठ बांधावी. काय गरज होती? विश्वाच्या मालकानं सांगितलं, श्रुती आपल्या पतीवरची श्रद्धा एक,
साधू संतावरची श्रद्धा एक आणि देवावरची श्रद्धा 28 पुण्य होते. या 3च पुण्याचा माफ कर, मग तुला कळेल की द्रौपदीच्या पुण्याचं वजन किती होतं. श्रुतीनं नुसतं डोळे झाकून पाहिल्याबरोबर श्रुती रडत होती. इतकी पुण्यवान द्रौपदी होती म्हणून तिच्या हाकेकरता जगाचा मालक श्वासात्म प्रवेश करून चोळीची गाठ बांधण्याकरता आतमध्ये जातोय. म्हणून मालक पहिल्या